नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर शेळ्या आमच्या लागलेल्या आहेत। आम्ही सांगितलं सुद्धा व्हिडिओमध्ये की शेळ्या लागलेल्या आहेत हे ओळखायचं कसं, त्यांचं म्हणजे काय काय होतं, कसं कसं ओळखायचं। तर एक दुधाचं होतं बघा, दूध हातात घेऊन म्हणजे एकदम पांचट दूध येतं, तर समजायचं आपली शेळी लागलेली आहे। थांब ग, आता बरेच दिवस झाले दूध नाही ना काढे। हे पिवळ सर आणि दूध असं चिकट चिकट आहे। पिवळसर आहे ना, असं पिवळसर होतं दूध। आणि एक मिनिट लक्षात घ्या, ह्यांच्या दुसरी येते सगळ्यांची, तिचं तिसरं येते, ह्यांची दुसरी येते, ह्यांचं दुधावरनं ओळखू शकतं। पण पाठीचं कसं ओळखायचं? आता हिला 3 महिने व्हायला आलेले, पोट पण सुटायला लागलेले आहे आणि पाठीमागं थोडीशी कास निघालेली, थोडीशी नाही दिसत, थोडीशी कास निघालेली। आणि जसं जसं तिचा महिने वाढत जाईल ना, तसं तसं तिची कास मोठी मोठी होईल। पाठीचं ओळखायचं म्हटलं तर कासावरनंच ओळखता येतं। आणि हे याच्यावरनं म्हणजे त्यांचं मागचं अंग आहे ना, त्याच्यावरनं त्याला असं नाही हे होतं। आता ही झाकून घेते, असे सूज आल्यागत राहते त्याला, त्याच्यावरनं आपण पाठीचं ओळखू शकतो की लागली की नाही। आता ही पण पाठ लागलेली आहे, हिला नव्हती लावायची पण ही चुकून लागलेली आहे, सुटली होती मोकड्या म्हणून। हिला पण अशी कास दिसायला लागलेली आहे थोडी थोडी, पण तिच्यापेक्षा ही उशिरा लागलेली आहे। ही उशिरा लागलेली आहे। पाठींचं त्यांची कास सुटायला लागली का समजून जायचं की शेळी लागलेली आहे। परत मायांग त्यांचं असं सूज आल्यागत दिसतं आपल्याला। दोन हे लक्षणावरनं पाठींचं कळतं आणि भाद्या शेळीचं दुधावरनं कळतं। दूध आणि थोडीशी खराब होती ती लागल्यावर, लागायच्या आधीच थोडेसे खराब केले ते आम्ही। त्यांचं भरडा सोडला होता ना, भरडा टाकत नव्हतो, मग ते थोडेसे खराब झाल्यावर लावले आम्ही। मग पलटी एक पण नाही खाल्लेली, सगळे आमच्या लागलेले आहेत। आता तिचंच कन्फर्म नव्हतं पण ती पण लागलेली आहे, दूध बीत सगळं आटलेलं आहे तिचं। आणि दूध पण असं तिचं पिवळसर येते, म्हणजे ती पण लागलेली। कोणतरी कमेंट केली ती ना की तुमच्या शेळ्या लागलेत की नाही पहिला कन्फर्म करा। आणि लागली म्हणजे शेळी, ते काय लागली म्हणजे काय बोलत होते ना, म्हणजे शेळी गाभण राहिली, लागली म्हणजे आमच्या इकडं शेळीला लागले नाही, गाभण राहिली असं समजतात। जे म्हणजे नवीन शेळी पालनावाल्यांना अनुभव नसतात त्यांना सांगते अनुभव, नवीन शेळ्या बाबतीतचा। नवीन पाठींचं तेच आहे ना। आता तिची कास दाखवली, आता हिला हा 3रा महिना चालू असेल। आणि एक बदल म्हणजे मी पण असं ऑब्झर्व केलेलं आहे मित्रांनो, जसं की आमची ही जी काळू आहे ना, ही आमची खूप ॲग्रेसिव्ह होती, पण जशी ती पहिल्यांदा लागली ना, तर त्याच्यानंतर ती इतकी अशी मायासारखी, म्हणजे तिला वाटायचं मला माया करावी। शेळ्या पण असे स्वतः काळजी घेतात की मारामारीमध्ये कमी घुसतात, एकमेकांना धडका कमी देतात, आणि जेवढं त्यांना जपता येईल तेवढं त्या स्वतः पण जपतात, मारामारी करत नाही, एकमेकांची धडक लागली नाही पाहिजे ह्याची त्या स्वतः पण काळजी घेतात तेवढी। पण काही काही ॲग्रेसिव्ह असतात, जशी ही मारत राहते सगळ्यांना। आणि हिचं ना, ही पण त्रास देते इकडं खायला आणि हा पण त्रास देतो, त्यामुळे हिचे जरा हालच होतात बिचारीची। तसं त्या दोघे ना खाताना अजिबात मारामारी काही नाही करत, त्यामुळे त्यांचं नाही हे होत। आणि आमच्या ह्या हिला एकच पिल्लू होतं, पण तिच्या प्रत्येक पिल्लाला चंद्रकोर असती। चंद्रकोर असती सगळ्या। आतापर्यंत तिला 2 येतं झाली, दोन्ही पिल्लांना चंद्रकोर होत।
आणि ती चंद्रकोरवाली पाट आहे ना आमची, तिला तर एकदम चंद्रकोरवालीच पाट आहे. चंद्र तिचा तपसेल दिसतो असा चांद. आणि दुसरा बोकडा आहे फक्त त्याच्या चंद्रकोरला जॉईंट आलेलं आहे थोडस. नाही तर एकदम चंद्रकोर सारखं आहे. तिच्या अशी चंद्रकोर होती पण गेली, तिची अर्धीच होती अशी. पण तिला चंद्रकोरवाले सगळे होतात आतापर्यंत. 2 झाले, ते दोन्ही तसेच आहेत. थोडासा फॉल्ट होतोय, असा पूर्ण चंद्र नाही येत. आता जसं हिचा पूर्ण चंद्र आलाय ना तसं पूर्ण चंद्र नाही येत. तिचा थोडासा फॉल्ट आहे की नाही, तिरका चंद्र आलाय. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा. माहिती आवडत असेल तर सांगत जा कमेंट करून. आजकाल तुम्ही खूप कमी करताय, तर जरा जास्त कमेंट करत जा. तुमच्या कमेंटने असं खरंच खूप छान आणि मोटिवेशन सारखं प्रोत्साहन वाटतं. हां, म्हणून कमेंटला उत्तर द्यावं, म्हणून छान छान कमेंट करत जा, प्रश्न विचारत जा. तर आमचे बघत जा, पूर्ण बघत जा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.